अदिती तटकरेच पालकमंत्री पदावरती कायम राहण्याची शक्यता. महायुतीत पालकमंत्री पदावरून वादाचा भडका, तर महायुतीत दंगल सुरू असल्याची राऊतांची टीका. रायगडच्या पालकमंत्री पदासाठी मंत्री भरत गोगावले आक्रमक. एकनाथ शिंदेंच्या घरासमोर गोगावलेंचं शक्ती प्रदर्शन. गोगावलेंना भाजपाच्या 3 आमदारांचा पाठिंबा, सूत्रांची माहिती. छत्रपती संभाजीनगरात निधी वाटपावरून संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तारांमध्ये वाद. शिरसाटांची पालकमंत्रीपदी वर्णी लागल्याने संघर्ष वाढला. सत्तार घेणार शिंदेंची भेट. प्रत्येक योजनेत 2 ते 4% भ्रष्टाचार होतोच, कृषी मंत्री कोकाटे यांचा अजब दावा. पीक विम्याच्या मुद्द्यावरून कोकाटेंचं खळबळजनक विधान. पाच दिवसांनी सैफ अली खानला रुग्णालयातून डिस्चार्ज. नवाबासारखी एंट्री घेत जिंकली चाहत्यांची मनं. घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. सैफच्या हल्ल्याच्या वेळेला घरात होते 4 पुरुष नोकर. हल्ला झाल्यानंतर चौघही घाबरून पळाल्याची माहिती. नोकर मध्ये पडले असते तर सैफवरचा हल्ला टळला असता. दावोसमध्ये पहिल्या 1 तासात 3 करार. कल्याणी समूह 5,200 कोटी, रिलायन्स इन्फ्रा 16,500, बालासोर अलॉय 17,000 कोटींची करणार गुंतवणूक. लाखो तरुणांना मिळणार रोजगार. छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाची मोठी कारवाई. कारवाईत 20 माओवाद्यांचा खात्मा. 36 तासांपासून सर्च ऑपरेशन सुरू. नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. आणि बुलेटिनमध्ये घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत सापडलेला आहे. एकीकडे सोयाबीन आणि कापसाला फटका बसलाय, तर दुसरीकडे दरांमध्ये घसरण झाल्याने शेतकऱ्यांची कापूस साठवून ठेवलाय. कापसाला हमीभाव देण्याची मागणी आता शेतकरी करतात. जळगावच्या चोपड्यात तूर काढणीला सुरुवात झालेली आहे. दरम्यान गेल्या वर्षीच्या तुलनेत तुरीच्या दरामध्ये 2,000ची घसरण झाल्याने शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण आहे. कांद्याची आवक घटल्याने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा महागलेला आहे. कांद्याच्या दरामध्ये किलोमागे 8 ते 10 रुपयांनी वाढ झालेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सामान्यांच्या खिशाला कात्री बसते. वाशिम जिल्ह्यात वातावरणात झालेल्या बदलामुळे तुरीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घटलेलं आहे. त्यातच बाजारात तुरीला कमी दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होतंय. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरामध्ये 500 रुपयांची वाढ झालेली आहे. शेतकऱ्यांच्या कांद्याला 41 रुपयांचा दर मिळत असून सरासरी 2,000 रुपयांचा दर मिळतो. अमळनेर तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस, धुकं आणि त्यानंतर पुन्हा ढगाळ वातावरण यामुळे रब्बी हंगामातील पिकांना धोका निर्माण झालेला आहे. जवळपास 38,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकं धोक्यात आली आहेत. कृषी पर्यटन अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील महामार्गावरती 10 ॲग्रो मॉल उभारण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार जिल्ह्यामध्ये अनुकूल जागेचा शोध घेणं सुरू आहे. आता सामान्य गृहिणींना दिलासा मिळालेला आहे. जुन्या तांदळाचे दर स्थिर असून नवीन तांदूळ 20 रुपयांनी स्वस्त झालेला आहे. तर तूर डाळ, मूग डाळ, उडीद डाळ 40 रुपयांनी स्वस्त झाली. मकर संक्रांतीनंतर तांदूळ आणि डाळ खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तांदळाच्या दरामध्ये ग्राहकांना दिलासा मिळतोय. जळगावच्या बाजारपेठेत तांदूळ दर कमी होत आहेत. त्यामुळे नवीन वर्षात ग्राहकांना मोठा दिलासा मिळतोय. मडगाव तालुक्यातील गावांमध्ये वातावरणातील बदलामुळे कापसाच्या उत्पादनात घट झालेली आहे. बाजारपेठेतील कापसाच्या दरातील घट आणि भाववाढीच्या अपेक्षेमुळे घरातच कापूस साठवून ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. बोगस पीक विमा प्रकरणी धाराशिवमधील ऑनलाईन केंद्र चालकांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. विमा भरलेले 565 शेतकरी दोषी असल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांना पाठवलेला आहे. दरम्यान शेतकऱ्यांना अभय देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप होत असून शेतकऱ्यांवरती गुन्हे दाखल करण्याची मागणी आता जोर धरू लागली. 1 रुपयात पीक विमा योजनेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी केलेला आहे. बोगस अर्ज आणि गैरव्यवहारामुळे योजना बंद करण्याची कृषी विभागाने सरकारला शिफारस केली. मुख्यमंत्र्यांचा निर्णय
योजनेमध्ये गैरव्यवहार झाल्याचं प्राथमिक दृष्ट्या निदर्शनास आलंय असं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले. दरम्यान योजनेचा निर्णय कॅबिनेटमध्ये होईल असंही कोकाटेंनी सांगितलेलं आहे. तसंच 4 लाखांहून जास्त अर्ज बाद केल्याची माहिती सुद्धा दिली. प्रत्येक योजनेत 2 ते 4% भ्रष्टाचार होतो तसा अजब दावा कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी केलेला आहे. त्यामुळे कोकाटे भ्रष्टाचाराचं समर्थन करतात का असा सवाल उपस्थित झाला आहे. बोगस पीक विमा प्रकरणामध्ये सरकारचा सहभाग नाही हे जर सिद्ध करायचं असेल तर 4.25 लाख बोगस अर्जदारांना गेल्या 5 वर्षात किती पैसे दिले गेले याची माहिती शासनाने जाहीर करावी असं आव्हान शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटलांनी केले. राज्यात गाजत असलेल्या पीक विमा गैरव्यवहारात कारवाईचा धडाका सुरू झालेला आहे. गेल्या वर्षी खरीप हंगामात पीक विम्यासाठी दाखल झालेले तब्बल 4,05,000 बनावट अर्ज रद्द करण्यात निर्णय कृषी विभागानं घेतलेला आहे. यातील 1,09,264 अर्ज हे एकट्या बीड जिल्ह्यातले. बुलढाणा जिल्ह्यातील माणका इथल्या वामन खंडारे यांच्या नवीन घराचं बांधकाम सुरू असताना खोदकामादरम्यान शेषनागाची मूर्ती सापडलेली. ग्रामस्थांनी या मूर्तीची विधिवत पूजा करत महादेव मंदिरात ठेवली आहे. यानंतर ही मूर्ती पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. हिंगोलीतील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना एकच मोफत गणवेश मिळालेला आहे. शाळा सुरू होऊन 7 महिने उलटले तरी सुद्धा दुसरा गणवेश मिळालेला नाहीये. त्यामुळे प्रजासत्ताक दिनी तरी ध्वजारोहणासाठी नवा गणवेश मिळणार का असा सवाल पालकांनी केला आहे. कोल्हापूरच्या ज्योतिबाच्या मूर्तीवरती आजपासून रासायनिक संवर्धन प्रक्रिया केली जाते. पुरातत्व विभागाकडून मूर्तीच्या संवर्धनाचं काम हाती घेण्यात आलं. त्यामुळे आजपासून 24 जानेवारीपर्यंत भाविकांसाठी मूळ मूर्तीचं दर्शन हे बंद असेल. जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात नाशिक आयकर विभागाचं पथक दाखल झालेलं अशी चर्चा रंगू लागली आहे. याबाबत वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठातांना विचारलं असता त्यांनी माहिती देण्यास नकार दिलाय. त्यामुळे पथक कोणती तपासणी करण्याबाबत आलंय यासाठी प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. धरणगाव तालुक्यातील सावखेडा ते धावडे या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. ठिकठिकाणी खडी आणि डांबर निघाल्याने खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय. त्यामुळे तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी वाहन चालकांसह ग्रामस्थांनी केली. पारनेरमधील सुप्यानजीक असलेल्या जांभूळ ओढ्यामध्ये रसायन मिश्रित पाणी सोडल्याने विहिरीचं आणि पाईपलाईनचं पाणी दूषित झालेलं आहे. त्यामुळे गवतासह लोकांचं आणि जनावरांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. भुसावळच्या वाजोळा, जोगलखेडा, साकेगाव आणि भानखेड्यामध्ये शेतकऱ्यांनी कृषी पंपाचं वाटप करण्यात आलेलं आहे. कृषी पंप योजनेअंतर्गत सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांनी कृषी पंपाचं वाटप केलं आहे. सातारा जिल्हाधिकारी कार्यालय आणि पाटण तहसील कार्यालयातील महसूल विभागाने हेळवाक इकडे शासन आपल्या दारी उपक्रम राबवलेला आहे. 277 वारसांना वारस नोंद दाखल्यांचं वाटप करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर गोपीनाथ मुंडे अपघाती विमा सानुग्रह अनुदान सुद्धा देण्यात आलेलं आहे. जळगावमध्ये सगळ्या वाहनांना 1 मार्चपर्यंत सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट लावणं बंधनकारक असणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं आरटीओकडून पालन केलं जात आहे. HSRP नंबर प्लेट नसल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील वाळू माफियांमुळे पाणी टंचाईचं संकट निर्माण झालेलं आहे. नदीचा डोह बुजवल्यामुळे नदीत केवळ गाळ आणि दगड राहिल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले. त्यामुळे गाळ साफ करावा अशी मागणी प्रशासनाने केलेली आहे. वाशिम जिल्ह्यातील 491 ग्रामपंचायतींनी आतापर्यंत 61% कर वसुली केलेली आहे. अद्याप 6.57 कोटींची थकबाकी आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी वेळेत कर न भरल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. नांदेड रेल्वे स्थानकावरती पोलिसांनी मॉकड्रिल केलेला आहे. गर्दीच्या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाल्यास त्याचा प्रतिकार कसा करावा याचं प्रात्यक्षिक पोलिसांनी सादर केलेलं आहे. यामध्ये अग्निशामक दलाचे 80 ते 90 जवान सहभागी होते. बर्ड फ्लूमुळे झालेल्या कावळ्यांच्या मृत्यूनंतर उदगीर शहर प्रशासन अलर्ट मोडवरती आलेलं आहे. शहरातील महात्मा गांधी उद्यान आणि हुतात्मा स्मारक नगर परिषदेकडून सील करण्यात आलेलं आहे. बीडच्या माजलगाव पालिकेतील मुख्याधिकाऱ्यांची उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली जाणार आहे. नगरोत्थान योजनेअंतर्गत 50 कोटींच्या कामात अनियमितता असल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे. धाराशिव नगर परिषदेच्या मुख्याधिकारी फड यांनी बोगस कामाची 27 कोटींची बिलं काढल्याचा आरोप केला जातो. या आरोपानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी समिती गठीत केली जाते.
पालघर जिल्ह्यातील 35 हत्या आणि 28 हत्येचा प्रयत्न अशा सगळ्या गुन्ह्यांमध्ये आरोपींना अटक करण्यात पोलिसांना 100% यश मिळालेलं आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली. परभणीत मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोर राहत असल्याचा आरोप शिवसेनेने केलेला आहे. या संदर्भात शिवसेनेकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे. बांगलादेशी घुसखोरांवरती कारवाई करण्याची मागणी निवेदनात केली. परभणीमध्ये एका घरातील सिलेंडरमध्ये अचानक गॅस गळती सुरू झाल्याने खळबळ माजलेली आहे. दरम्यान अग्निशामक दलाने केलेल्या त्वरित कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला आहे. धाराशिवमधील वाघ शोधण्यासाठी यवतमाळहून आलेल्या स्पेशल टीमच्या हाती काहीच न लागल्याने रिकाम्या हाती त्यांना परतावं लागलेलं आहे. त्यामुळे आता पुण्याची विशेष रेस्क्यू टीम या वाघाचा तपास करते. चंद्रपुरात अस्वलाच्या हल्ल्यामध्ये ट्रक चालक जखमी झालेला आहे. दिवसाढवळ्या झालेल्या घटनेने परिसरात दहशत पसरलेली आहे. घटनेनंतर वनविभागाने या भागात गस्त सुरू केली आहे. कोकण किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी किनारपट्ट्यांवरती ड्रोनची करडी नजर आहे. त्यामुळे अवैध मासेमारीला आळा बसलेला आहे. पहिल्याच 9 दिवसांमध्ये 27 बेकायदा बोटींवरती कारवाई केली. बागलाणच्या बिजोटेमध्ये गावकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळं ठोकत धरणे आंदोलन केलेलं आहे. ग्रामसेवक सतत गैरहजर राहत असल्याने गावकरी आक्रमक झाले. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जळगावच्या पारोळ्यामध्ये जिल्हा शेतकरी संघटनेने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केलेलं आहे. या आंदोलनातील सहभागी शेतकऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन दिलं. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाविरोधात सांगलीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. सांगली जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे, अन्यथा प्रसंगी हातात बंदूक घेऊन गोळ्या घालू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिला आहे. प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला लातूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांकडून कडाडून विरोध केला जातोय. महामार्गात लातूर जिल्ह्यातील 481 हेक्टर जमीन संपादित केली जाणार असून शेतकऱ्यांनी लातूर जिल्ह्यातील तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि विष्णू चाटेंचं एकत्र असतानाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे. अवादा कंपनीकडे खंडणी मागितली त्या दिवशी हे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे. या सीसीटीव्हीमध्ये सर्व आरोपी एकत्र पाहायला मिळत आहेत. पोलीस अधिकारी सुद्धा उपस्थित असल्याचं समोर आलं. आपल्या राज्याने गुंडगिरीच्या आणि हप्ते वसुलीच्या टोळ्या याआधी कधीही बघितल्या नव्हत्या. राज्यावरती ही वेळ धनंजय मुंडेंच्या टोळीने आणली असा आरोप मनोज जरांगे पाटलांनी केलेला आहे. संघटित गुन्हेगारीला तुम्ही पाठबळ देता असंही जरांगे म्हणाले. खंडणीच्या गुन्ह्यातील संशयित वाल्मिक कराड प्रकरणात पुण्याचे भाजपाचे माजी नगरसेवक दत्ता खाडे यांची सीआयडी कडून चौकशी करण्यात आलेली आहे. यावरती आता दत्ता खाडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझा या प्रकरणाशी काही संबंध नाही, मात्र एकाच जातीचा असल्यामुळे त्यांनी मला चौकशीला बोलवलं असेल असं दत्ता खाडे म्हणाले. धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा किंवा त्यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी तृप्ती देसाईंनी केलेली आहे. तर मुंडे समर्थकांनी अत्यंत खालच्या पातळीवरती जात ट्रोलिंग केलंय. त्यामुळे त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना ताकीद द्यावी, अन्यथा मी परळीत येऊन बसेन असं म्हणत तृप्ती देसाईंनी धनंजय मुंडेंवरती हल्लाबोल केलाय. खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याची पत्नी ज्योती जाधव हिच्या नावावरती बीडच्या मांजरसुंबा भागात 9 एकर जमीन आहे. 50 एकर जमीन खरेदी केली आहे. इतकंच नव्हे तर शेतकऱ्यांच्या जमिनीतील मुरुम उपसा करत स्वतःच्या जमिनीचा विकास केल्याचा गंभीर आरोप शेतकरी करत आहेत. परभणीमध्ये पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांना दिलेली 5 लाखांची मदत सोमनाथच्या आईने नाकारलेली आहे. त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी शाहू फुले आंबेडकर चळवळीतील लोकांना कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याचं आवाहन केलं आहे. अभिनेता सैफ अली खानला आज डिस्चार्ज मिळालेला आहे. तब्येतीत सुधारणा झाल्यामुळे सैफला लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज दिलेला आहे. सैफची प्रकृती आता चांगली असून गाडीतून उतरल्यानंतर सैफ चालत घरी पोहोचला आहे. सैफ अली खानवरती हल्ला करणाऱ्या बांगलादेशी आरोपीने बांगलादेशातून पोहत भारतात आल्याची माहिती समोर आलेली आहे. डावकी नदीतून पोहत आरोपीने भारत गाठल्याची माहिती समोर येते आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. अभिनेता सैफ अली खानवरती ज्या वेळेला हल्ला झाला त्यावेळेला घरातील 4ही नोकर घाबरून पळून गेलेत. हल्ला झाला त्यावेळेला त्यांनी मदत केली नाही अशी माहिती समोर येते. सैफवरती हल्ला करणारा आरोपी आधी बांगलादेशमधून पश्चिम बंगालमध्ये आला, तिथून मग मुंबईत आला होता. त्याचा मोबाईल नंबर आणि त्याचं बँक अकाउंट पश्चिम बंगालचं आहे.
रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री पद न मिळाल्याने नाराज असलेल्या मंत्री भरत गोगावले यांचे समर्थक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुक्तगिरी बंगल्याबाहेर गोगावले समर्थकांनी घोषणाबाजी करत भरत गोगावलेंना मंत्रिपद देण्याची मागणी केली। नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी स्थगिती मिळाल्यानंतर सुद्धा भाजप आग्रही आहे। चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन यांच्यात नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येते। तर महाजनांनीच पुन्हा एकदा नाशिकचं पालकमंत्रीपद घ्यावं यावरती भाजप ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली। आदिती तटकरे आणि गिरीश महाजन पालकमंत्री पदावरती कायम राहणार आहेत। नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत आरएसएस महाजनांच्या पाठीशी असल्याची माहिती सूत्रांनी दिली। नाशिकमध्ये कुंभमेळ्याचं फार मोठं बजेट आहे, म्हणून कोणाला तरी नाशिकचं पालकमंत्री पद हवंय। रायगडमध्ये अनेक उद्योग असल्यामुळे जास्तीत जास्त खंडण्या कशा गोळा करता येतील असा तिकडे एक हिशोब नेहमी असतो, त्यामुळे आर्थिक देवाणघेवाणीसाठी मारामाऱ्या सुरू असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। पालकमंत्री पदासाठी इतका हवरटपणा का? पालकमंत्री पदावरून जी दंगल सुरू आहे ही त्या जिल्ह्यातल्या आर्थिक व्यवहारांसाठी सुरू आहे असा आरोप संजय राऊतांनी केलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी आपला निर्णय स्थगित करून मी एक हतबल लाचार मुख्यमंत्री आहे हे दाखवून दिलं अशी टीका राऊतांनी केली। मुख्यमंत्री पालकमंत्री पदाची घोषणा करून विदेशात गेले। उदय सामंत त्यांच्या सोबत आहेत। एकनाथ शिंदे यांची खरी नाराजी या संदर्भात आहे असं खासदार संजय राऊत म्हणाले। पालकमंत्री पद हे निमित्त आहे, इतकं बहुमत असलेले मुख्यमंत्री आपल्याच निर्णयांना स्थगिती देतात हे आश्चर्य आहे अशी शंका राऊतांनी व्यक्त केली। एखादी इच्छा व्यक्त करणं म्हणजे नाराजी नाही। एकनाथ शिंदेंचा पक्ष महायुतीचा महत्त्वाचा भाग आहे, त्यांच्या आमदारांसाठी त्यांनी काही इच्छा व्यक्त करणंही गैर नाही असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले। वर्ध्याच्या राजकारणामध्ये काँग्रेसमधून मुहूर्तमेढ करणाऱ्या पंकज भोयर यांनी भाजपात येत पालकमंत्री बनण्याचा मान मिळवलेला आहे। पंकज भोयर हे 10 वर्षांनंतर मंत्री तर 11 वर्षांनंतर पालकमंत्री बनले। कुडाळमधील भाजपाच्या मंडळ अध्यक्षांसह 63 बूथवरील 18 सरपंच, 18 शक्ती केंद्रांसमूहांसह 55 बूथ अध्यक्षांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश पार पडला आहे। नांदेडमध्ये आगामी निवडणुका मवियासोबतच लढणार असल्याची घोषणा शिवसेना ठाकरे गटानं केलेली आहे। मात्र सन्मानजनक जागा न मिळाल्यास स्वबळावरती लढू असा इशाराही उभाटाचे जिल्हा प्रमुख भुजंग पाटील यांनी दिलेला आहे। आगामी निवडणुका स्वबळावरती लढवायच्या की मविया म्हणून हे उद्धव ठाकरे 23 तारखेला जाहीर करतील अशी माहिती सचिन आहिर यांनी दिलेली आहे। दरम्यान निवडणुका स्वतंत्र लढाव्यात असा मतप्रवाह असल्याचं सुद्धा आहिर म्हणाले। नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपाने पहिला सर्व्हे केलेला आहे। सर्व्हेमध्ये भाजपाच्या 30 ते 40% माजी नगरसेवकांचा नकारात्मक रिपोर्ट कार्ड असल्याची माहिती आहे। नकारात्मक कार्ड असलेल्या नगरसेवकांचा पत्ता कट होणार आहे। जळगावमध्ये ठाकरे गटातील नाराजांना सोबत घेण्याच्या हालचाली सुरू असून जळगाव महापालिकेचे ठाकरे गटातील माजी नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। ठाकरे गटाचे 4 ते 5 माजी नगरसेवक शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांनी दिली। हर्षवर्धन पाटलांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे। पुण्याच्या मोदी बागेमध्ये ही दोघांची भेट झाली। एक महत्त्वाची बातमी समोर येते। गोगावलेंच्या कार्यकर्त्यांची प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना धक्काबुक्की बघायला मिळालेली आहे। आपण महत्त्वाची बातमी बघतोय। मुक्तगिरी बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांचा मोठा गोंधळ झालेला आहे। कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी करत रस्ता बंद केलेला आहे। पोलिसांना सुद्धा न जुमानता कार्यकर्त्यांचा गोंधळ बघायला मिळतोय। तर पालकमंत्री पदासाठी भरत गोगावले समर्थकांचं शक्ती प्रदर्शन सुरू आहे। या प्रकारानंतर सर्व प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी मुक्तगिरी बंगल्याच्या बाहेरून निघून गेलेले आहेत। तर आपण मागचा काही वेळ बघतोय मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केलं जाते। गोगावलेंच्या कार्यकर्त्यांची यावेळेला प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना धक्काबुक्की त्यांनी केलेली आहे। मुक्तगिरी बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांचा मोठा गोंधळ झालेला आहे। आपण दृश्यांमध्ये बघतोय कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी केलेली आणि रस्ता बंद सुद्धा केलेला आहे। पोलिसांना सुद्धा न जुमानता कार्यकर्त्यांचा सगळा गोंधळ सुरू आहे। आपण बघतोय पालकमंत्री पदासाठी भरत गोगावले समर्थकांचे शक्ती प्रदर्शन सुरू आहे आणि या सगळ्या प्रकारानंतर सर्व प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी जे आहेत ते मुक्तगिरी बंगल्याच्या बाहेरून निघून गेलेले आहेत।
दृश्यांमध्ये बघायला मिळते कार्यकर्त्यांची आरेरावी सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळते। प्रसार माध्यमांवरती त्यांनी धक्काबुक्की केल्याचं सुद्धा बघायला मिळते। या प्रकारानंतर सर्व प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी जे आहेत ते त्या ठिकाणाहून निघून गेलेले आहेत। या बातमीनंतर एक छोटासा ब्रेक घेतो आणि लगेचच परत येतोय। पाहत राहा न्यूज 18 लोकमत। भुसे गटात आले। एकूण 16 सदस्यांपैकी 13 सदस्य मंत्री भुसे गटात सहभागी झाले। जळगावच्या शिरसोली गावातील शेतशिवारात वन्य प्राण्यांनी नुसता धुमाकूळ घातलाय। हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं बळीराजावर पुन्हा एकदा आर्थिक संकट आलंय। त्यामुळे तात्काळ वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येते। सोलापूरमध्ये प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधीचा लाभ 25 जानेवारी नंतर शेतकऱ्यांना मिळणार आहे। तर केंद्राचा 19वा हप्ता मिळाल्यानंतर फेब्रुवारीत राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित होईल असं कृषी विभागाकडून सांगण्यात आलं। मावळच्या देहू रोड मार्गावर एका 4 चाकी कारला धडकून वन्यप्राणी रानडुक्करचा अपघात झाला। या अपघातात कारचा पुढचा भाग चक्काचूर झाला असून रानडुक्करही जखमी झालाय। जळगाव जिल्ह्यातील 40गाव मधील रांजणगाव फाट्यावर दुचाकी अचानक समोर आली। क्रुझर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला। या अपघातात महिलेचा मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले। पुण्यातील 65 रिक्षा चालकांना आरटीओकडून नोटिसा देण्यात आल्यात। यामध्ये सर्वाधिक तक्रारी या भाडे नाकारल्याच्या आहेत। रिक्षा चालकांच्या वाढलेल्या तक्रारींमुळे पुणे आरटीओकडून हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आलाय। पुणे शहरात मोबाईल टॉवर असलेल्या कंपन्यांकडे महापालिकेची 3500 कोटींची थकबाकी आहे असं समोर आलंय। राज्य शासनाच्या आदेशानंतर पुणे महापालिकेसमोर कर वसुली करता मोठी अडचण निर्माण होतीये। मुंबईच्या पश्चिम उपनगरांना थेट ठाण्याशी जोडणी देण्याकरता उभारण्यात येत असलेल्या ठाणे बोरिवली ट्विन टनल प्रकल्पाकरता बोरिवली बाजूकडील उर्वरित 3658 चौरस मीटर जागा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणानं MMRDAकडे हस्तांतरित केली आहे। त्यामुळे आता या प्रकल्पाच्या भूसंपादनातील अडथळे दूर झाले असून प्रकल्पाचं काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून नरिमन पॉइंट इथल्या 4.2 एकराचा भूखंड 90 वर्षांकरता भाडेतत्वावर देण्यासाठी निविदा मागवण्यात आली होती। पण आता मात्र ही निविदा अचानक रद्द करण्यात आली आहे। काही प्रशासकीय कारणांमुळे निविदा रद्द करत असल्याचं MMRC कडून सांगण्यात आलं। सामान्य नागरिकांपासून व्यावसायिकांपर्यंत सगळ्यांवर पेट्रोल डिझेलच्या दरातील घसरण आणि वाढीचा परिणाम होत असतो। सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड तेलाच्या किमती कमी झाल्या असल्या तरी वर्षभरात या दोन्ही ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे। आता घेऊया उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा। छत्रपती संभाजीनगरात तरुणांनी केलेल्या जीवघेण्या स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय। स्टंटबाजांवरती कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जाते। नंदुरबार जिल्ह्यातील रांजणी कृषी विद्यालयाच्या परिसरातून बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलेलं आहे। मागील आठवड्याभरापासून सुरू असलेल्या वन विभागाच्या प्रयत्नांना अखेर यश आलंय। तर मागील 6 महिन्यातील हा 13वा बिबट्या वन विभागानं पकडलेला आहे। वर्ध्याच्या वायगावात जंगली रानडुकरांनी धुडगूस घातलेला आहे। गावात शिरलेल्या रानडुकराने चहाच्या टपरीची नासधूस केली आहे। त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी जाळं टाकून डुकराला पकडत जंगलामध्ये सोडलेलं आहे। पुण्याच्या बिबवेवाडीतील बारमधील कर्मचाऱ्यांकडून 2 तरुणांना बेदम मारहाण केलेली आहे। काठी बांबूने केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ समोर आलेला आहे। मारहाणीमध्ये 2 तरुण गंभीर जखमी झालेले असून त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केलेलं आहे। एका गुंडाला नावाने हाक मारल्याने रागात गुंडाने तरुणाला बेदम मारहाण करत धारधार चाकूने जीवघेणा हल्ला केलेला आहे। या हल्ल्यामध्ये तरुण गंभीर जखमी झालेला असून त्याचा
हात कायमचा निकामी होण्याची चिन्ह आहेत. संबंधित आरोपीवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परभणीच्या बोरीमध्ये जिल्हा परिषद शाळेसमोर दुचाकीस्वाराने एका